का असं काही नाही ते. आणि खरं भाई आपण खूप सुंदर बोलला, आपण सुंदर बोलताच आणि अनेकांना आपण सुंदर बोलता म्हणून अनेकांना राजकीय पदांचा लाभ होतो, हे सुद्धा सत्य आहे. हे या विचारपीठावर मान्य केलं पाहिजे. भाई भाई या प्रसंगाच्या निमित्तानं असं आहे की ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं असा काही आपला स्वभाव नाहीये. आणि म्हणून तुमच्या वाणीनं, तुमच्या विचारानं, तुमच्या परिवर्तनाच्या आक्रमक भाषणानं अनेक माणसांची बूज राखली. मायच्याने एकदा प्रवीण गीतेची बूज राखा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरं तर आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्यामध्ये अनेकदा येता येईल, बोलता येईल. आणि म्हणून सचिन, या कार्यक्रमातून काय दुरुस्ती करून आम्ही समोरचा कार्यक्रम घेऊ शकतो. आणि मला आता पुढच्या वेळेस अर्जुन भाऊ आणि सचिन भाऊ, तुम्ही मला अजिबात गेस्ट करण्याच्या भानगडीत पडू नका. मला तुमच्या आयोजन समितीत घ्या, म्हणजे हे सगळं मला करता येईल एवढीच अपेक्षा करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.